आज आपण मसूरच्या डाळीची आमटी बनवणार आहोत. थोडीशी वेगळी पद्धत वापरून, पण चवीला एकदम अप्रतिम अशी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. ही आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता आपण ही कुकरमध्ये घालून शिजायला ठेवणार आहोत. तर ह्यामध्ये आपण डाळीच्या डबल पाणी घालायचं आहे आणि आपण ह्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल घालून घेऊया आणि डाळ चांगली शिजवून घ्यायची. इथं मी डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे. आपली डाळ चांगली शिजलेली पण आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. तर मी इथं एका कढईमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घातलेलं आहे. तुपामुळे छान टेस्ट येते. ते गरम झालं की आपण त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 तेजपत्ता आणि 1 मोठी वेलची घालायची आहे. हे थोडं भाजलं की आपण ह्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक कट केलेला घालून घेऊया. हा कांदा पण आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा आता भाजून झालेला आहे. तर ह्यामध्ये आता आपण 1 टॅमॅटो बारीक कट केलेला घालून घेऊया. टॅमॅटो पटकन विरघळण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे. आपल्याला आमटी जेवढी करायची आहे त्यानुसार इथं मीठ घालून घ्यायचं. टॅमॅटो आपल्याला चांगला विरघळवून घ्यायचा आहे. आता आपला भाजलेला आहे टॅमॅटो. तर ह्यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया. 1 चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि 1 चमचा आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत. तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं. हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. आता भाजलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण शिजलेली डाळ घालून घेऊया आणि ह्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी ही डाळ पातळ हवी आहे त्यानुसार आपण ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं. आता ह्याला आपण उकळी येऊन देऊया. इथं तुम्ही टेस्ट चेक करून मीठ ॲड करू शकता. ह्याला चांगली उकळी आलेली आहे. तर आता आपण ह्यामध्ये कसुरी मेथी 1 चमचा घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. कसुरी मेथीमुळे आमटीला छान टेस्ट येते. आता आपण ह्याला 5 मिनिटासाठी कमी गॅसवर ठेवून देणार आहोत. आता 5 मिनिटं आपली डाळ चांगली शिजलेली आहे. मसाले पण छान मिक्स झालेले आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता थोडं थंड करून घेतलेलं आहे. वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि एका प्लेटमध्ये सर्व करायला घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.